हॅलो. आपली जी ट्रान्सफॉर्मेशन जी सीरीज आहे, त्या सीरीजला तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात आणि त्याचबरोबर अनफिल्टर्ड व्हिडिओज जी सीरीज आहे, त्यादेखील आपण खूप चांगल्या प्रकारे तुमचा रिस्पॉन्स आहे आणि हा व्हिडिओ खरं तर अनफिल्टर्डच आहे. पण मला ट्रान्सफॉर्मेशनबद्दल तुम्हाला ह्यामध्ये सांगायचं आहे. कारण की खूप छान कमेंट येत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची कमेंट मला वाटली, सगळ्याच महत्त्वाच्या आहेत, पण ही जास्त महत्त्वाची वाटली. काय आहे ते आपण अगोदर पाहूया. तर यांनी असं सांगितलं आहे, की तुमची ट्रान्सफॉर्मेशन सीरीज माझ्या आयुष्यात एक फार मोठा सकारात्मक बदल घेऊन आली. मी एक शिक्षिका आहे. लोकांच्या ट्रोलिंगमुळे मी माझा आत्मविश्वास गमावून बसले होते. पण या सीरीजने मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. आज मी अत्यंत आत्मविश्वासाने क्लासला जात आहे. कारण माझी खरी किंमत आणि माझं पोटेन्शियल मला समजलं आहे. माझ्या हरवलेल्या आत्मविश्वासाला पुन्हा नव्याने जन्म दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचं देखील खूप खूप धन्यवाद की तुम्ही ही कमेंट केली. कारण की तुम्ही जेव्हा कमेंट करता तेव्हा इतरांना पण त्याचा लाभ होत असतो, फायदा होत असतो. आज आपण 3 गोष्टी अशा पाहूया ह्याच ट्रान्सफॉर्मेशनच्या बाबतीमध्येच, की कशाप्रकारे अजून आपल्याला प्रगती करता येईल. पहिली गोष्ट अशी आहे, की आपण आपल्या जीवनामध्ये कशाप्रकारे आपल्याला प्रगती करता येईल याचा नेहमी विचार करा. कधीही आपल्याला अजून कालच्यापेक्षा आजचा दिवस कसा छान जाईल किंवा आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस कसा छान जाईल याचा नेहमी विचार तुम्ही करत राहा. मला काय नवीन शिकता येईल? मला अजून नवीन कोणत्या विषयांचा अभ्यास करता येईल? किंवा माझा हा विषय आहे, तो मला अजून कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवता येईल? माझ्या मुलांपर्यंत म्हणजे जर तुम्ही शिक्षक असाल किंवा काही शिकवत असाल, त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल याचा विचार तुम्ही नक्की करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याकडे जी गोष्ट आहे, त्याचा स्वीकार करा, पण त्याच्याबद्दल कोणतंही कॉम्प्लेक्स ठेवू नका. कारण या जगामध्ये कोणताही व्यक्ती परिपूर्ण नाहीये. कोणताही व्यक्तीला सगळ्या गोष्टी मिळत नाहीये. कोणा ना कोणाकडे म्हणजे प्रत्येकाकडे काही ना काहीतरी कमतरता आहे. तर त्या कमतरता भरून काढण्यासाठी आपण आहोतच किंवा आपली सीरीज आहेच. असे अनेक लोकं आहेत. त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता. कारण की आपल्याकडे असणारी कमतरता आपल्यालाच भरून काढायची असते. कोणीही येत नाही त्यासाठी. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे का तुम्ही जेव्हा ती गोष्ट स्वीकारता किंवा तुम्हाला बदल करायचा आहे याचा विचार तुम्ही करता, तो विचार तुम्ही स्वीकारता, तेव्हा त्या गोष्टीवरती ठाम राहा. कारण सुरुवातीला त्रास होणार आहे. कारण की आपला एक कम्फर्ट झोन बनलेला असतो. तो कम्फर्ट झोन आपल्याला तोडायचा असतो. आपल्याला नवीन काहीतरी करायचं असतं. लोकं ट्रोल करतील, लोकं म्हणतील की खूप काही शहाणा झाला का, शहाणी झाली का किंवा मग काय असा बदल घडतो का? तर तुम्ही ठाम राहा. कारण की ट्रान्सफॉर्मेशनच आपल्याला जीवनामध्ये अजून प्रगती करायला भाग पाडत असतं आणि एकदा का तुम्हाला सवय झाली, तर तुम्ही स्वतःमधला बदल बघू शकाल. आपल्या आधीच्या ज्या काही सीरीज आहेत तुम्हाला किंवा जे व्हिडिओ आहेत, त्यातून तुम्हाला कळलं असेलच. आपण हळू आंतरिक आणि बाह्य म्हणजे इनर आणि आउटर आपली पर्सनॅलिटी कशी ग्रो करता येईल याचा देखील आपण विचार करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपण अजून अधिक प्रगती करणार आहोत. बाकी आपण सर्वजण एकमेकांच्या सोबतीने पुढे जाऊया. हा व्हिडिओ जो अधिकाधिक शेअर करा, लाईक नक्की करा तुम्ही, कमेंट करा तुम्ही. कारण की तुमची एक कमेंट, एक लाईक अजून 10, 100 लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो आणि खरं सांगतो, की आपण मराठीमध्ये एक चांगला कंटेंट देण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि देणार आहोत, ज्याच्या माध्यमातून आपण आपलं ट्रान्सफॉर्मेशन खूप चांगल्या प्रकारे करू शकणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कमेंट करा, व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. ऑल द बेस्ट.